नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण 9 सप्टेंबर 2025 चालू घडामोडी बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर चला बघूया. आजचा पहिला प्रश्न आहे आशिया हॉकी कप 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर भारत या देशाने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 2, आशिया हॉकी कप 2025चे उपविजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर दक्षिण कोरिया या देशाने जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताने आतापर्यंत किती वेळा आशिया हॉकी कप जिंकलेला आहे? तर भारताने 4 वेळा हॉकी कप जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर अँड्र्यू हॉलनेस यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 5, इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुलन कोठे बांधत आहे? तर तमिळनाडू येथे बांधत आहे. प्रश्न क्रमांक 6, एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते बनले आहे? तर भुवनेश्वर हे शहर बनले आहे. प्रश्न क्रमांक 7, हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत कितवा देश बनला आहे? तर 5वा देश बनलेला आहे भारत. प्रश्न क्रमांक 8, छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील गुट्टा टेकडीवर राबवण्यात आलेल्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नाव काय आहे? तर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे या ऑपरेशनचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 9, द चोला टायगर द अव्हेंजर ऑफ सोमनाथ नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर आमिष त्रिपाठी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय संस्था ट्रॅकिंग फ्रेमवर्क NIRF 2025 मध्ये एकूण श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे? तर IIT मद्रास याने अव्वल स्थान पटकावलेले आहे. तर आपले आजचे प्रश्न झालेले आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर धन्यवाद.